देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद तर्फे संभाजीनगर शहरामध्ये विविध ठिकाणी फिटनेस क्लबचे आयोजन केले जाते। त्याद्वारे आरोग्यम धनसंपदा हे सत्र चालविले जाते। आजच्या या सत्रामध्ये प्रशिक्षणाचे प्रशिक्षक श्री जयमंगल जाधव, तसेच बँकेचे अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर, बँकेचे सर्व कर्मचारी व उपस्थितांचे मी हार्दिक स्वागत करतो। आपण सुरू करूया। शरीर माध्यम खलु धर्म साधनम, म्हणजे आपला हा मूल मंत्र आहे की आपले शरीर आपण तंदुरुस्त ठेवले पाहिजे आणि आपले शरीर तंदुरुस्त राहावे, सुदृढ राहावे या सद हेतूने आमच्या बँकेचे अध्यक्ष, आपल्या बँकेचे अध्यक्ष माननीय श्री किशोरजी शितोळे सर यांनी या फिटनेस क्लबच्या माध्यमातून आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाची सुरुवात केली। बँकेचे अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर यांचा मी आपल्याला परिचय करून देत आहे। सर हे राज्यपाल नियुक्त सिनेट मेंबर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ। तसेच सरांचं एक NGO आहे जलदूत, या माध्यमातून तरुणांना संघटित करून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम केले जातात। जलस्रोताचे पुनरुज्जीवन केले जाते। हे फार सुंदर काम सर करतात आणि त्यांची प्रेरणा बऱ्याच तरुणांनी घेतलेली आहे आणि स्वतः पुढाकार घेऊन तरुण उत्स्फूर्तपणे या NGO मार्फत काम करतायत आणि जलसंवर्धनाचे अनेक कार्यक्रम सरांनी राबवलेले आहेत। आणि आमच्या बँकेचे जे माननीय अध्यक्ष आहेत आणि एक उद्योजक पण आहेत, तर मी माननीय अध्यक्ष सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आजचे प्रशिक्षक श्री जयमंगल जाधव सर यांचा परिचय करून द्यावा। त्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो की जयमंगल जाधव सर हे माझे बालपणीचे बालमित्र आहेत, बालसखा आहेत। आम्ही अंबडला आमच्या गल्लीमध्ये सोबत बालपण घालवलेलं आहे आणि मला आनंद वाटतो की आज मला त्यांच्यासोबत हे शेअर करायला मिळत आहे। माननीय अध्यक्ष यांच्या मी आभार मानतो सरांचे की आज खूप चांगला योग आहे आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या बालसखा जयमंगल जाधव सरांचा परिचय करून द्यावा। मंडळी, दर शुक्रवारी आपण अनेक महिन्यांपासून भेटत आहोत आणि देवगिरी बँकेने आपल्यासाठी हा सुरू केलेला आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आपलं सर्वांचंच मानसिक शारीरिक आरोग्य चांगलं राहावं या सद हेतूने हा देवगिरी बँकेने हाती घेतलेला वसा आणि या प्रत्येक सत्रामध्ये आपल्याला खूप चांगले तज्ञ असे मार्गदर्शक देवगिरी बँक आपल्या समोर घेऊन येत असते आणि आपणही आपल्या स्नेहीजनांच्या सोबत खूप चांगला प्रतिसाद प्रत्येक सत्राला देत आहात। आजच्याही या योग सत्रामध्ये आरोग्यम धनसंपदाच्या आजच्या सत्रात आम्ही देवगिरी बँकेच्या वतीने घेऊन आलेलो आहोत माननीय जयमंगल जाधव सरांना। जयमंगल जाधव सर मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट हे शिक्षण त्यांचं झालेलं आहे। स्वतःचा त्यांचा व्यवसाय योग प्रशिक्षक म्हणून ते या परिसरामध्ये खूप प्रसिद्ध आहेत। आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते प्रशिक्षक आहेत आणि अनेक वर्षांपासून हजारो साधकांना त्यांनी योगाचं प्रशिक्षण दिलेलं आहे। अनेक शिबिरांचं आयोजन करून जयमंगल जाधव सरांनी सगळ्यांना सुदृढ आणि सक्षम असं आयुष्य कसं मिळेल यासाठी अविरत एक वसा घेऊन त्यांचं कार्य सुरू आहे। योगच नव्हे तर जयमंगल जाधव सरांचं मी सांगेल की त्यांनी जलसंवर्धन या क्षेत्रातही खूप भरीव अशी कामगिरी आणि केलेली आहे आणि त्यांचं काम सुरू असतं। जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यामध्ये 6 नद्यांचं पुनरुज्जीवन करून त्यांनी जलसंवर्धनाचा एक मोठा रोल मॉडेल पायलट प्रोजेक्ट त्यांनी केलेला आहे आणि लोकसहभागाची अशी पाणी वाढवणारी कामं जयमंगल सर अविरत करत असतात। आजही आपण जयमंगल जाधव सर आपल्याला योग या विषयामध्ये आपण आनंदी कसं राहावं, कोरोनाचं संकट सगळीकडे पण जगायचं तर प्रत्येकाला आहे, मग हे जगताना आनंदाने कसं जगता येईल, छान छान कसं जगता येईल असं प्रशिक्षण देण्यासाठी देवगिरी बँकेच्या वतीने जयमंगल जाधव सर इथे उपस्थित आहेत। मी जाधव सरांचं स्वागत करतो आणि जाधव सर आपणास विनंती करतो
की आमच्या दर्शकांना एक चांगलं आनंदी आयुष्य देण्यासाठी आम्ही आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आतुर आहोत. कृपया सुरू करावे. देवगिरी बँकेच्या या आरोग्यम धनसंपदा अतिशय नाविन्यपूर्ण आणि आकर्षण कार्यक्रमामध्ये आज तुम्ही या ठिकाणी मला आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी एक दुर्मिळ असा योग आपल्या बँकेचे अतिशय कल्पक आणि धडाडीचे अध्यक्ष किशोरजी शितोळे सर यांनी हा योग घडून आणला. देवगिरी बँकेच्या सर्व टीमनी या ठिकाणी हा योग घडून आणला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. योग या शब्दाचा अर्थच असा आहे की योग म्हणजे काय तर जोड. जर लौकिक अर्थाने योगाचा अर्थ आपण जर बघितला, शरीर आणि मन यांना योग्य रीतीनं जोडणं म्हणजे योग. आणि या ठिकाणी बघा, जे सूत्रसंचालक होते देशमुख सर हे माझे बालपणचे मित्र आहेत आणि किशोर सर जे आहेत त्यांच्या नावातच किशोर आहे. हे माझी वर्ग भगिनी सुलभा यांचे मोठे बंधू आहेत आणि ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस नेहमी त्यांच्याकडे जाणं येणं आमचं असायचं. आणि खूप वर्षानंतर हा योग या ठिकाणी येतोय म्हणून मी देशमुख सरांना म्हणलं की दुनिया गोल है ना. आपण या ठिकाणी पुन्हा पुन्हा कुठे ना कुठे प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी भेटत राहतो. ठीक आहे ना. तर आज खूप दुर्धर शर्करा योग आहे. मी आपल्या सगळ्यांची व्हिडिओ क्लिप या ठिकाणी बघितली. तर ऑलरेडी तुम्ही सगळेजण या मार्गावरती आहात. कोणत्याही योद्ध्याला जर स्वतःच युद्ध जिंकायचं असेल तर त्यासाठी त्याला त्याचं विपन जे आहे, शस्त्र जे आहे ना, हे कसं पाहिजे, धारदार पाहिजे, सुदृढ पाहिजे. आणि तुम्ही ज्या संस्थेमध्ये या ठिकाणी काम करताय तुम्ही सगळेजण टूल्स आहात, वेपन्स आहात त्या संस्थेचे. आणि तुमच्या लीडरनी हे बरोबर अचूक हेरलं की आपल्याला आपल्या संस्थेला पुढे न्यायचं असेल, या समाजाला पुढे जर न्यायचं असेल तर आपले विपन्स चांगले असले पाहिजे. म्हणून तुम्ही सुदृढ असलं पाहिजे, तुमचं कुटुंब सुदृढ असलं पाहिजे, तरच आपण या संस्थेला यशो शिखरावर घेऊन जाऊ. हे अचूक हेरून त्यावर काम करणं हेच खऱ्या नेतृत्वाचं काम असतं. आणि मला असं वाटतं की किशोर सरांनी हे अचूक तुमच्यामधलं हेरलं आणि ते आज तुम्हाला ह्या अशा सुंदर कार्यक्रमामध्ये या ठिकाणी जोडत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुरुवातीला एक छोटासा नॉलेज पॉइंट आहे आणि तो मी आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी शेअर करतो की सोर्स ऑफ एनर्जी काय आपली है ना. 4 गोष्टींपासून आपल्याला एनर्जी मिळते. नंबर 1 निद्रा, नंबर 2 अन्न भोजन, त्यानंतर मेडिटेटिव्ह माइंड आणि श्वास. या 4 गोष्टी ज्या आहेत आपल्या स्वतःच्या जीवनामधल्या, ज्या आपल्याला एनर्जी देण्याचं काम करतात. बघा, आपल्याला भूक जर लागली तर आपण अस्वस्थ होतो, त्यावेळेस आपल्याला जेवणाची अपेक्षा असते. जर जेवण वेळेवर नाही मिळालं तर आपण काय करतो, चिडचिड करायला लागतो. आणि खूप भूक लागली, खूप एनर्जी पाहिजे म्हणून भरपूर जर जेवलो तर इंडायजेशन है ना, आपण होतो ऍसिडिटीचा त्रास होतो, इंडायजेशन झालं, अपचन होतं है ना, झोप यायला लागतो है ना. म्हणून गुरुदेव काय सांगतात की आहार कसा पाहिजे, सम्यक आहार पाहिजे है ना. आपल्या ओंजळीमध्ये बसेल, ओंजळ करा सगळेजण, सगळे जणांनी करायचं. ओके, ओंजळीमध्ये बसेल एवढं आपलं पोट असतं है ना, आणि एवढंच आपण खाल्लं पाहिजे एका वेळेला. ओके, एवढं जर खाल्लं तर काय होईल, तर इंडायजेशन होईल. ओके, त्यामुळे सम्यक आहार कसा पाहिजे, सम्यक आहार पाहिजे. निद्रा काय करते, आपल्याला एनर्जी देण्याचं काम करते. बघा, आपल्याला जर झोप नाही मिळाली तर काय होतं, इंडायजेशन होतं, शरीरावरती त्याचा परिणाम होतो है ना.
झोप यायला लागते, कामामध्ये लक्ष लागत नाही, चिडचिडा पण आपला वाढतो, है ना. म्हणून गुरुदेव काय सांगतात की निद्रा, सम्यक निद्रा. सम्यक निद्रा किती आवश्यक आहे आपल्याला? 5 ते 6 तासाची झोप ही आपल्यासाठी खूप अत्यावश्यक आहे. समजा तुम्हाला भोजनही मिळालं आणि निद्राही मिळाली, परंतु तुमचं माइंड, मन हे जर स्थिर नसेल, शांत नसेल, तर काय होईल? तर या दोन्ही गोष्टीचा उपयोग होणार नाही. म्हणून गुरुदेव काय सांगतात की मेडिटेटिव्ह माइंड, ध्यान मग्न मन, है ना, हे काय करतं? तुम्हाला शांत करतात. ओके. आणि तुम्ही ज्यावेळेस शांत होता त्यावेळेस तुम्ही वर्तमानामध्ये येता, आणि वर्तमान क्षण काय करतो? वर्तमान तुम्हाला आनंद देण्याचं काम करतो, है ना. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय जर असेल तर श्वास. तुम्ही ज्यावेळेस श्वास आत घेता आणि बाहेर सोडता, आत जाणारा श्वास हा तुम्हाला एनर्जी, ऊर्जा, आनंद देतो, आणि बाहेर ज्यावेळेस तुम्ही श्वास टाकता त्यावेळेस बॅड टॉक्सिन्स जे काही आपल्या शरीरामध्ये असतात ते बाहेर टाकण्याचं काम हे शरीर या ठिकाणी करतं. त्यामुळं श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे हेच आपलं खरं जीवन. बघा, जीवनामध्ये सगळ्यात पहिलं काम आपण काय केलं? पहिलं काम आपण हे केलं की आपण श्वास घेतला आणि त्यानंतर आपण रडलो. त्यावेळेस आईच्या उदरातून आपण बाहेर आलो त्यावेळेस पहिलं काम आपण काय केलं? तर श्वास घेतला. आणि जीवनातलं शेवटचं काम आपण काय करणार? तर श्वास सोडणं, है ना. म्हणजे पहिलं काम श्वास घेणे आणि शेवटचं काम श्वास सोडणे. या एका श्वासामध्ये तुमचं आणि माझं जीवन या ठिकाणी अवलंबून आहे. परंतु होतं काय? तर आपण या श्वासावरती लक्ष केंद्रित करत नाही, त्याची काळजी आपण या ठिकाणी घेत नाही. म्हणून आपले जे ऋषी मुनी या ठिकाणी होऊन गेले त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम हे आपल्यासाठी, ही संपदा आपल्यासाठी निर्माण करून ठेवली आपल्या ऋषी मुनींनी. परंतु काय झालं? कालांतराने हळूहळू हळूहळू आपण या ज्ञानापासून खूप दूर गेलो. परंतु आता पुन्हा 21व्या शतकामध्ये आपण सगळेजण त्या ज्ञानापर्यंत या ठिकाणी जात आहोत. तर आपण काही छोट्या मोठ्या एक्सरसाइज ज्या आहेत या ठिकाणी करू. आणि तुमचं जे या कार्यक्रमाचा उद्देश आहे आरोग्यम धन संपदा, है ना, तर त्या मार्गावरती आपण या ठिकाणी चढूयात. आता मी तुमचा व्हिडिओ बघत असताना जवळजवळ सगळ्या पद्धतीचे आसना तुम्ही करताना मी या ठिकाणी बघितले. सूर्यनमस्कार करताना बघितले, काही वॉर्मअप्स करताना बघितले, है ना, काही स्ट्रेचेस करताना बघितले. तर ह्या सगळ्याच गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये जोडायच्या. जसं सकाळी उठल्याबरोबर आपण ब्रश करतो, आंघोळ करतो, आपले नित्यकर्म करतो, ते केल्याशिवाय आपण बाकी गोष्टींना हातामध्ये घेत नाही. त्याच पद्धतीनं योगा सुद्धा जो आहे अर्ध्या तासाचा आपण आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी जोडला पाहिजे. गुरुदेव नेहमी सांगतात की बॉडी इज अवर प्रेसियस गिफ्ट ऑफ गॉड, है ना. ईश्वराने दिलेलं हे सगळ्यात अमूल्य सेवा आहे, देण आहे, है ना. आणि या शरीराची आपण काय केलं पाहिजे? काळजी घेतली पाहिजे, है ना. तर चला आपण सुरुवात करूया. आज सगळ्यांनी हाताने मसाज करायचा, दोन्ही हातांनी मसाज करा. ओके. हा, माथ्यावरती मसाज करा. येस, माझ्यासोबत करायचंय सगळ्यांनी. माथ्यावरती मसाज करा. ओके. चेहऱ्याला मसाज करा. व्हेरी गुड. हा, ओके. पूर्ण अवयवांना स्पर्श करायचा. कानांना स्पर्श करा, गळ्याला स्पर्श करा. ओके. खांद्याला स्पर्श करा, डाव्या खांद्याला, उजव्या खांद्याला स्पर्श करा. डाव्या हाताने उजव्या हातांना स्पर्श करा, उजव्या हाताने डाव्या हातांना स्पर्श करा. ओके. छातीला, कमरेला, पाठीला. ओके. पायांना, डाव्या पायांना, उजव्या पायांना. ओके.
हाँ, वेरी गुड। अब हम लोग क्या करेंगे, बढ़िया सा हाथों को फैलाएं आणि आळस द्यायचा. ओके, ओके. अब हम सब लोग क्या करेंगे, उठकर खड़े हो जाएंगे. उठून उभे राहायचंय सगळ्यांनी. उठकर खड़े हो जाओ. यस, ओके. हाँ, वॉक, पावर वॉक करते हैं इसे. पावर वॉक करेंगे. पावर वॉक करायचंय सगळ्यांनी. हात समोर, पाठीमागे, पाय समोर. चलते रहे. ओके, चलते रहे. बहुत बढ़िया. हात सरळ समोर. चलते रहे. ओके, थोड़ा स्पीड. हात बाजूला, वरती, साईड, खाली. आणखी स्पीड. राइट, वरती, साईड, पीछे. पाय समोर. वेरी गुड, वेरी नाइस. स्माइल रखिए चेहरे पर. चेहऱ्यावर हसू ठेवा. कंपल्सरी, नकली क्यों ना हो, हंसी रखे चेहरे पर. साइड, जंप. ओके, रिलैक्स, रिलॅक्स. श्वासावर लक्ष केंद्रित करा. सांस के ऊपर ध्यान दे. हाथों को ऊपर करें, धीरे से सामने झुके. और धीरे धीरे सांस लेते हुए अपने शरीर को पीछे की ओर ले जाए और हाथों को बाजू में फैलाएं और सांस को मुंह से बाहर छोड़े. संपूर्ण आकाशाला कोयमध्ये घ्यायचं. चेहरे पर स्माइल. फिर एक बार सांस लेंगे. सांस लेते हुए ऊपर, सांस को मुंह से छोड़ेंगे. वेरी गुड. और एक बार सांस भरेंगे. नाक से सांस को भरना है और मुंह से सांस को छोड़ना है. झुके, सांस भरे. ओके, वेरी गुड. अब हम कुछ रोटेशन करेंगे और कुछ स्ट्रेचेस करेंगे, है ना. गर्दन पीछे, फिर सामने, पाठीमागे, समोर. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. ओके. बाएं हाथ को ऊपर उठाएं. डावा हात उजव्या कानाजवळ आणि उजवा हात हा
उजव्या खांद्यावरती. ओके, स्ट्रेच करा, मानेला स्ट्रेच करा, जेवढं शक्य आहे तेवढं स्ट्रेच करा. व्हेरी गुड. रिलॅक्स. हा, अब उजवा हात डाव्या कानावरती, डावा हात डाव्या खांद्यावरती आणि स्ट्रेच करा. जितना हो सके उतना ही करें. ओके, रिलॅक्स रिलॅक्स. उजवा हात हनवटीवरती ठेवा आणि डाव्या बाजूला चेहरा फिरवा. रिलॅक्स. डावा हात हनवटीवरती ठेवा, उजव्या बाजूला चेहरा फिरवा. ओके, रिलॅक्स. डावा हात वरती घ्या, वरती. ओके, उजव्या हाताने कोपऱ्याला पकडायचं. राईट. पायांमध्ये अंतर घ्या, कोपऱ्याला पकडा आणि उजव्या हाताने डाव्या कोपऱ्याला उजव्या बाजूला स्ट्रेच करायचं. व्हेरी गुड. स्माइल रखिए चेहरे पर, स्माइल रखिए. ओके, रिलॅक्स. आता उजवा हात पाठीवरती, डावा हात कोपऱ्यावरती आणि डाव्या बाजू, शरीर पूर्णपणे डाव्या बाजू. येस. ओके, रिलॅक्स. दोनों हात बाजू में, दोन्ही हात बाजूला घ्या. ज्यांना पण पाठीचा त्रास आहे किंवा पाठीच्या कण्याचा त्रास आहे त्या लोकांसाठी हे आसन अतिशय उत्तम आहे ना. दोन्ही हात बाजूला घ्या. येस. स्ट्रेच करा, स्ट्रेच करा. व्हेरी गुड. आणि हाताचे पंजे हे तुमच्या डोक्याच्या बाजूकडे कुठेतरी ओढतंय. येस. कल्पना करा, डोक्याच्या बाजूकडे कुणीतरी हाताचे पंजे ओढतंय. ओके. एंकल से हाथों को फोल्ड न करें, पीछे स्ट्रेच करें, करें स्ट्रेच, करते रहे और चेहरे पर स्माइल रखें. स्माइल कंपल्सरी है, नकली क्यों ना हो, स्माइल रखें. वेरी गुड. पीछे पीछे स्ट्रेच करें. अब गोल घुमाएं, गोल घुमाएं. वेरी गुड. उल्टी दिशा से घुमाएं. ओके, रिलैक्स. हाँ, कमर के ऊपर हाथ रखिए और कमर को गोल घुमाना है. पीछे, लेफ्ट, सामने, फिर राइट, फिर पीछे, फिर लेफ्ट, फिर सामने, फिर राइट. ओके. अब दोनों हाथों को सामने करें, सामने रखें दोनों हाथों और कमर को गोल घुमाएं. गुड. Yes. Very nice. Okay. उल्टी दिशा से घुमाएं. उल्टी दिशा से घुमाएं.
वेरी गुड. ओके, रिलैक्स. अब घुटने घुटने के ऊपर हाथ रखे और घुटने को गोल घुमाएं. आगे से बाहर फिर अंदर. ठीक, घुमाते रहिए. हाँ. अब बाहर से अंदर. ओके. अब पंजे पंजे को ऊपर ले, फिर नीचे, फिर ऊपर, फिर नीचे, गोल घुमाना है. वेरी गुड. उल्टी दिशा से घुमाए. किक मारे. बायां पैर ऊपर नीचे, गोल घुमाए. उल्टी दिशा से घुमाए और किक मारे. ओके. अब हम लोग कुर्सियासन करेंगे. चेयर पे बैठ जाए. बैठ जाए, बैठ जाए. ओके. आंखें बंद करें. आंखें बंद करें. बटरफ्लाई करेंगे. सब लोग दोनों पैर शरीर के पास ले आए. दोनों हाथ की मुट्ठियां शरीर के पास और बटरफ्लाई करेंगे. यस. और थोड़ा स्पीड से, और थोड़ा स्पीड से, और थोड़ा. वेरी गुड, वेरी गुड. स्लो स्लो और रिलैक्स. आंखें बंद करें. लंबी गहरी सांस अंदर और धीरे से बाहर. वेरी गुड. अब हम सभी लोग 1 मिनट का ब्रेक लेंगे और फिर से हम कंटिन्यू करेंगे एक बढ़िया सा प्राणायाम और ध्यान करके. फिर हम लोग आज का सेशन यहीं खत्म करेंगे. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे. आर्थिक संपन्नतेकडून आपण आता पुन्हा आरोग्य धन संपदेकडे गेलो है ना. येस. बऱ्याच लोकांना आजकाल पाठीचा त्रास खूप लोकांना जाणवतोय. ओके. कारण आपल्या सगळ्यांचं सिटिंग त्यानंतर लाईफस्टाईल ही भरपूर बदललेली आहे. त्यासाठी एक आसन अतिशय उत्तम आहे ना. ते आहे कॅट स्ट्रेच है ना. मी तुम्हाला करून दाखवतो, तुम्ही सगळ्यांनी ते करायचं. ओके. सगळ्यांनी पोझिशन घ्यायचंय. कमरेच्या रेषेमध्ये दोन्ही पाय गुडघे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. सगळ्यांनी पोझिशन घ्यायची.
कैट स्ट्रेच, मांद्रासन, है ना. येस, दोन्ही पाय सरळ, पायाचे तळपाय हे आकाशाकडे. येस, श्वास घेत आकाशाला बघायचं. आणि श्वास सोडत हनुवटी खूप छातीला, आणि उलटासन करायचं. पाठीचा कणा वरती करा, उलटासन, ऊंट के जैसे बन जाए. अब सांस लेते हुए आकाश को देखें. सांस छोड़ते हुए हनुवटी छाती को लगाए. फिर सांस छोड़ते हुए आकाश की ओर देखे, सांस को ले. सांस लेते हुए गर्दन को छाती से लगाएं, उल्टा आसन करें. चेहरे पर स्माइल रखें. सांस लेते हुए आकाश को देखें, छोड़ते हुए सांस को छोड़े और आकाश को देखे, और स्माइल दे, आकाश को स्माइल दे. फिर सांस लेते हुए उल्टा आसन, कैमल पोज. वेरी गुड. हाँ, रिलैक्स. अब टेबल बनाए अपने शरीर का और राइट साइड से देखे. अब घोड़ा बन जाए, राइट साइड से देखे, फिर लेफ्ट साइड से देखे. लेफ्ट साइड से अपने बाएं कमर को देखना है. डाव्या बाजूने डाव्या कमरेला बघायचं. ओके. उजव्या बाजूने उजव्या कमरेला बघायचं. व्हेरी गुड. स्माइल रखिए चेहरे पर. वेरी गुड. अब धीरे से शिशु आसन में आ जा. शिशु आसन में आ जा. दोनों हाथ शरीर के सामने. माथा जमीन पर. वेरी गुड. और रिलैक्स हो जाए. पूरे शरीर को ढीला छोड़ दे. अब दाहिने हाथ के ऊपर बायां हात रखे. डाव्या उजव्या हातावरती डावा हात ठेवा आणि माथा हा दोन्ही हातांवरती ठेवा. शरीराला मागे पुढे करा. ओके, वेरी नाइस. फिर शिशु आसन में आ जाए. दोनों हाथों को सामने करें. वेरी गुड.
अब धीरे से शरीर को सामने ले आए, पेट के बल लेट जाए। ओके, दोनों हाथ कंधों के बाजू में, और धीरे धीरे सर को ऊपर उठाएं, छाती को ऊपर उठाएं, भुजंगासन। भुजंगासन। धीरे 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 नीचे आ जाओ। डाव्या कुशीवर वळूया। डाव्या हाताने शवासनाची पोज घ्यायची सगळ्यांनी। उजवा पाय वरती, खाली, वरती, खाली, ऊपर ले, फिर नीचे ले, सामने, पीछे, सामने, पीछे, फिर सामने, पीछे, फिर सामने, फिर पीछे। ओके, ऐसे सर्कल बनाएं। ओके, रिलैक्स, आराम से दाहिनी करवट पे आ जाए। जिनके भी कमर में दर्द है, पैर में दर्द है, पीठ में दर्द है, उनके लिए ये आसन सबसे बढ़िया है। ऊपर करें, फिर नीचे करें, फिर सामने, फिर पीछे, फिर सामने, फिर पीछे, फिर सामने, फिर पीछे। पैर को ऊपर करें, सर्कल बनाएं, उल्टी दिशा से बनाएं, रिलैक्स, और बाएं हाथ का सहारा लेते हुए आराम से उठकर बैठ जाओ। ओके, आपल्या सगळ्यांना काय पाहिजे ना, इन्स्टंट एनर्जी पाहिजे, इन्स्टंट एनर्जी, है ना। ज्यावेळेस आपल्याला एनर्जी पाहिजे असते, आपण काय म्हणतो, त्याला आपण चहा घेऊया, है ना। तर प्राणायाम मध्ये भस्त्रिका प्राणायाम हा असाच एक प्रकार आहे। ज्यावेळेस आपल्याला खूप बोर्डम होतं, काम केल्यानंतर थकवा येतो, है ना, त्यावेळेस जर आपण भस्त्रिका प्राणायाम जर केल्या तर इमिजिएट आपण काय होतो, चार्ज होतो, है ना। तर आज मी तुम्हाला भस्त्रिका प्राणायाम या ठिकाणी करून दाखवतो, नंतर तुम्ही पण करा, है ना। आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज असेल इन्स्टंट एनर्जीची, त्यावेळेस काय करा, भस्त्रिका प्राणायाम तुम्ही रोज करा। भस्त्रिका प्राणायाम काय करतं, तर आपल्या शरीरामधला जो प्राण आहे त्याची लेवल वाढवण्याचं काम करतो। आणि ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये प्राण भरपूर असतो, त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये विचार हे सकारात्मक येतात, आणि प्राण ज्यावेळेस खाली जातो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये विचार हे नकारात्मक येतात, है ना। त्यामुळे शरीरामध्ये प्राण खूप महत्वाचा आहे। आणि भस्त्रिका प्राणायाम काय करतं, तर आपल्या शरीरामध्ये प्राण ठेवण्याचं काम या ठिकाणी करतो, है ना। तर सगळ्यांनी वज्रासनामध्ये यायचंय। वज्रासन में आ जाए। वज्रासन, दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही टाचेची बकेट
पायाच्या टाचेची बकेट त्यावरती सीट ठेवा आणि दोन्ही हात समोर. ओके. दोन्ही हाता आधी बघून घ्या सगळेजण. दोन्ही हाताच्या मुठी बांधा आणि दोन्ही हात शरीराच्या बाजूला. येस. यामध्ये साधारण श्वास घेत हात वरती जाणार, त्यावेळेस श्वास आत जातील आणि एक म्हणल्यानंतर श्वास बाहेर येईल आणि हात हे खांद्याच्या समोर येतील. है ना. आधी बघून घ्या सगळेजण, नंतर सगळ्यांनी माझ्यासोबत करायचे काउंटिंग सोबत. ब्रीथ इन, एक, इन, दोन, इन, तीन, इन, चार, इन, पाच. यामध्ये तुमच्या लक्षात आलंय ज्यावेळेस मी इन म्हणतो त्यावेळेस हात वरती जातात आणि वरती गेल्यानंतर मुठी सोडल्या जातात. है ना. एक म्हणल्याबरोबर हात खाली आणि मुठी बंद. याला म्हणायचं भस्त्रिका प्राणायाम. है ना. आपल्या सगळ्यांनी लोहाराचा भाता बघितलेला आहे ना. आपल्या लहानपणी लोहाराचा भाता काय करतो तर हवा मारण्याचं काम करतो. तसंच हे जे भस्त्रिका प्राणायाम आहे आपल्या शरीरामध्ये प्राणा रिफिल करण्याचं काम खूप प्रभावीपणे भस्त्रिका प्राणायाम या ठिकाणी करतो. ओके. सगळ्यांनी वज्रासनामध्ये यायचंय. हाताच्या मुठी वळलेल्या खांद्याच्या समोर. येस. डोळे बंद करायचे आणि मी काउंट करतो माझ्यासोबत सगळ्यांनी. इन म्हणल्यानंतर हात वरती, एक म्हणल्यानंतर हात खाली. ओके. स्टार्ट. श्वास भरा, सोडा. श्वास भरा, सोडा. इन, एक, इन, दोन, इन, तीन, इन, चार, इन, पाच, इन, सहा, इन, सात, इन, आठ, इन, नौ, इन, 10. रिलॅक्स. हात मांडीवरती, तळहात आकाशात. डोळे बंद ठेवा. भस्त्रिका प्राणायाम मध्ये फोर्सफुली श्वास आत घ्यायचा आणि फोर्सफुली श्वास बाहेर सोडायचा. भस्त्रिका प्राणायामच्या दुसऱ्या राउंड साठी तैयार. हाथ की मुट्ठियां बगल के सामने, रीढ़ की हड्डी सीधी, गर्दन सीधी, चेहरे पर सुंदर सा मुस्कान. हाताच्या मुठी वळलेल्या, खांद्याच्या समोर, मान सरळ, पाठ सरळ. एक साधारण श्वास आत आणि हळुवारपणे बाहेर. आणखी एक श्वास आत आणि हळुवारपणे बाहेर. पूरे पूरे जोश और होश के साथ ब्रीथ इन. 1, इन 2, इन 3, इन 4, इन 5, इन 6, in 7, in 8, in 9, in 10. ओके. रिलॅक्स. हात मांडीवरती, तळहात आकाशात. श्वासावर लक्ष केंद्रित करा. भस्त्रिका प्राणायामच्या तिसऱ्या आणि शेवटच्या राउंड साठी तयार.
हाथ की मुट्ठियां बगल के सामने, रीढ़ की हड्डी सीधी, गर्दन सीधी, चेहरे पर सुंदर सा मुस्कान। एक साधारण सांस अंदर और धीरे से बाहर, और एक साधारण सांस अंदर, धीरे से बाहर, और पूरे पूरे जोश और होश के साथ ब्रीथ इन, 1, इन 2, इन 3, इन 4, इन 5, इन 6, इन 7, इन 8, इन 9, इन 10. रिलॅक्स. हात मांडीवर, तळहात आकाशाकडे. आराम से वज्रासन छोड़कर सुखासन में बैठ जाए. आंखें बंद ही रखे, डोळे बंद ठेवा. खोल दीर्घ श्वास आत घ्या. धीरे धीरे बाहर. और एक लंबी गहरी सांस अंदर. धीरे धीरे आंखें बंद ही रखें. अपना ध्यान अपने सांसों के ऊपर रखें. वातावरण से जो भी आवाजें आ रही, पंखे की आवाज, बोलने की आवाज, गाड़ियों की आवाज, मोबाइल की आवाज, उन सभी आवाजों को आदर पूर्वक स्वीकार करें. लंबी गहरी सांस अंदर. धीरे धीरे बाहर. और एक लंबी गहरी सांस अंदर. धीरे धीरे बाहर. जो भी भावनाएं मन में उठेगी, अच्छी है, बुरी है, सकारात्मक है, नकारात्मक है, उन सभी भावनाओं को आदर पूर्वक स्वीकार करें. लंबी गहरी सांस अंदर.
धीरे धीरे बा. और लंबी गहरी सांस अंदर. धीरे धीरे. जो भी भावनाएं, जो भी विचार मन में आ रहे हैं, अच्छे हैं बुरे हैं, उन सभी विचारों को आदर पूर्वक स्वीकार करें. लंबी गहरी सांस अंदर. धीरे धीरे. भय भंजन नारायण 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 हरि नारायण. लोका समस्तं सुखिनः सन्तु. लोका समस्तं सुखिनः भवन्तु. ओम शांति शांति शांति. लंबी गहरी सांस अंदर. धीरे धीरे. और धीरे धीरे जब भी आपका मन करे आप अपनी सुंदर सी आंखें खोल सकते. जय गुरुदेव. धन्यवाद. श्री यांचे शिष्य असलेले व माझे परम मित्र बालपंचे आजच्या कार्यक्रमाला आपल्याला त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला अत्यंत सुंदर असे मार्गदर्शन केले आणि योगाबरोबरच आपल्याला
प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली, म्हणून मी देवगिरी बँकेतर्फे त्यांचे आभार मानतो आणि आपल्या देवगिरी बँकेच्या परिवारात ते कायम स्टे कनेक्टेड राहतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि यापुढेही आम्हाला विविध प्रकारे ते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून असेच चांगले मार्गदर्शन करीत राहतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि चला तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी. नमस्कार. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.